त्यांच्या आग्रहामुळे ठेवलेल्या त्याच्या धर्मशास्त्राप्रमाणे वर्धण्या समजणे आम्ही त्याची वाणी ऐकली ना. तू आपल्या दासाचा न्याय निवडा करू नको, कारण तुझ्या पुढे कोणी मनुष्याने ते मान करणार नाही. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासना आत्म्याने खरेपणाने केली पाहिजे. पवित्रतेच्या शुभने परमेश्वराची उपासना करा. हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपायमान हो. आपली वस्त्रे नव्हे तर आपले हृदय काढा आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा, कारण तो कृपाळू कनवाळू मंदकृत दया सागर आहे. अनिश आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. देवाचा यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा भग्न अडतप्त हृदय तो तुच्छ मानणार नाही. परमप्रिय बंधूजन हो, शास्त्र अनेक स्थळी आम्हास उत्तेजन देते. आम्ही आपली बहुविध पापे व दुष्टाई ही कबूल करून पदरी घ्यावी. ती सर्वसमर्थ देव आमचा सगळ्यातील पिता यापासून ढोंग करून लपवण, पण नम्र अनुतप्त वाद्यांचे तंत्रज्ञाने ती पदरी घ्यावी. हेतू हा की देवाची अपार कृपा व दया याकडून त्यांची क्षमा व्हावी. आम्ही देवाजवळ नेहमी आपली पापे नम्रतेने पदरी घेतली पाहिजेतच, पण विशेषतः त्याच्याकडून आम्हास प्राप्त झालेल्या अनेक लाभांबद्दल त्याचे उपकार मानण्यास, त्याच्या थोर नावाला साजेशी त्याची स्तुती उघडपणे करण्यास, त्याचे परमपवित्र वचन ऐकण्यास आणि जसे आत्म्यास तसे शरीरास जे काही आवश्यक असेल ते मागण्यास आम्ही एकत्र जमतो. तेव्हा तर विशेष करून पाप उघडी केली पाहिजे. म्हणून येथे हजर असलेला तुम्हा सर्वांस विनंती करतो की आपण सर्व शुद्ध अंतकरणाने देवाच्या दयासनाजवळ जाऊन दीनवाणीने असे म्हणू. सर्व समर्थ देवाजवळ आपण नम्रतेने आपली पापे कबूल करूया. हे सर्वसमर्थ व परमकृपाळू बाबा, आम्ही चुकलेल्या मेंढ्यासारखे तुझा मार्ग सोडून बघू लागलो. आम्ही आमच्या मनाच्या कल्पनेने व इच्छेने चालत आलो आहोत. तुझ्या बोधने मार्गदर्शन आम्ही केले आहे. जे करावे ते आम्ही केले नाही आणि जे करू नये आमच्या हातून घडले आहे व आमच्या काही श्वास नाही. म्हणून हे प्रभू आम्हाला तीन पाप्यांवर दया कर, की आपली पापे बदल घेता त्याच पाहिजे. आमच्या पुष्पलिशाच्या द्वारे जी वचने पुरुष मात्रा दिली आहेत त्या वचनानुसार जे अनुतापे आहेत त्यांना यथापूर्व कर. आणि हे प्रभू या प्रभूसाठी असे कर, यापुढे आम्ही बुद्धिभावाने नीतिमत्तेने आणि नेमकपणे वागावे, तुझ्या पूर्ण नामाचे गौरव करावे. आमेन. सर्व समर्थ कृपाळू प्रभू, तुमच्या सर्व पापांची क्षमा करू, तुम्हा पापापासून मुक्त करू आणि खरा पश्चाताप करू. जीवन सुधारण्यास तुम्हाला सावधी देव आणि पवित्र आत्म्याचा अनुग्रह व समाधान तुम्हा सदैव. आमेन. यावेळेस प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या सदातील बापा, तुझे नाम पवित्रपणे जावो, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या विशेष प्रमाणे आमची रोजची भाकर आज असते आणि जशी आम्ही आपल्या आपण क्षमा करतो तसेच आमच्या आपण क्षमा करतो आणि आम्हाला स्पर्श नकोस तर आम्हाला कारण की राज सामर्थ्याने करतो ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. हे प्रभू आमचे ओढतो गड, हे ईश्वरांचा बचाव करण्याचा, हे सहाय्य करण्यास पिता आणि पुत्र आत्मा यास गौरव असो, जसे प्रारंभी होते सध्या आहे आणि सर्वकाळी होईल. प्रभूची स्तुती तुम्ही करा. प्रभूच्या नामाची स्तुती हो. त्यावेळेला आपण स्तोत्र 95 हे आलेपणे वाचूया. स्तोत्र संहिता अध्याय 95. या होया आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरणाने आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्र गाण्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर राजा आहे. त्याच्या हाती उंची खोल स्थळे आहे, पर्वताची उंच शिखरे ही त्याचीच आहे. समुद्र त्याचा आहे, त्यानं सोपन केला, कोरडी भूमी त्याच्या हाताने घडविली गेली. या होया परमेश्वर आपला उत्पन्न करता, त्याच्या पुढे आपण भेटी टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू. कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत. आज तुम्ही त्याची म्हणी ऐका तर किती बरे होईल. मरिबा त्याप्रमाणे
रानात मस्सा येथील प्रकरणाच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका. तेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी कृती पाहिली होती तरी त्यांनी माझी परीक्षा पाहिली व मला पार केले. 40 वर्ष मला त्या पिढीचा मी म्हणालो, हे बहरलेल्या मनाचे लोक आहे, यांनी माझे मार्ग झाले नाही. म्हणून मी रागाने शपथवान म्हणालो, हे माझ्या 20व्या निश्चित येणार नाही. पिता आणि पुत्र आत्मा यास गौरव असो. जसे प्रारंभी होते, सध्या आहे आणि सर्वदा युगानुयुग होईल. एवढे सातव्या दिवसाकरता नेमलेले विशेष स्तोत्र संहिता अध्याय 103 आपण आळीपाळीने वाचूया. स्तोत्र क्रमांक अध्याय 103 आपण आळीपाळीने वाचूया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो. तो तुझे सर्व रोग बरे करीतो. तो तुझा जीव विनाश करते उद्धारितो. तो तुला दया व करुणाचा पूर्ण घालितो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करीतो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. जाणलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्य करीतो. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलच्या वंशजांना विदित केली. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे. तो मंदक्रोध व दयामय आहे. तो सर्वकाळचा दोष देत राहणार नाही. तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या पातकाच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले आहे. त्याने आमच्या दुष्कृत्याच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्यावर आकाश उंच आहे तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमच्या मुलांच्या पासून दूर केले आहे. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करतो. कारण तो आमची प्रकृती जाणतो. आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवितो. मानव प्राण्याचे आयुष्य गवतासारखे आहे. वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो. वाढत्यावरून गेला म्हणजे ते वाढीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणाशी संबंध येत नाही. परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर युगानुयुग असते आणि त्याच्या न्यायपणाचा अनुभव त्याच्या पुत्र पौत्रांना घडतो. म्हणजे त्याच्या कराचे टाळला आणि त्याच्या विधीचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे साधला त्यांना तो घडतो. परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापिले आहे. त्याचे राज्य सर्वांवर आहे. अहो परमेश्वराच्या नावाने ज्या विघ्नाला संपन्न आहात आणि त्याचा शस्त्रायुक्त त्याप्रमाणे साधला ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, जी तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा. परमेश्वराच्या साम्राज्यातील सर्व ठिकाणचे त्याच्याकडे त्याचा धन्यवाद करा. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. पिता पुत्र आणि आत्मा यास गौरव असो. जसे प्रारंभी होते तसे आहे आणि सर्वदाही होईल. आमेन. त्यावेळेस मंडळी कृपया खाली बसावे. त्यावेळेस आपण एक गाणं गाऊया प्रभूच्या स्तुत्यार्थ. Hallelujah.
त्याच्या पहिल्या वचनापासून प्रथमशास्त्र पाठास आरंभ होत आहे. आपल्या लोकांसाठी दानियेलाची प्रार्थना. मेदी वंशाचा अश्वेरोषाचा पुत्र दार्यावेश खास त्याच्या देशावर राजा होता. त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मस्तानीला शास्त्र ग्रंथावरून समजले की यरुशलेमेच्या ओसाड दशेचा काळ पुरा होण्यास 70 वर्षे लागतील, असे परमेश्वराचे वचन यिर्मया संदेष्टाला प्राप्त झाले होते. हे जाणून मी आपले मुख प्रभुदेवाकडे प्रार्थना, विनवण्या, उपास, गोंताटणेसने व अंगावर राख उधळणे ही चालू केली. मी आपला देव परमेश्वर याची प्रार्थना करून पापांगीकार केला तो असा: हे प्रभो, हे थोर भयावह देव, जे तुझवर प्रेम करीतात, तुझ्या आज्ञा पाळतात, त्याचबरोबर तू आपला करार पाळून त्याचवर दया करीतोस. आम्ही पाप केले, कुटीरतेने वागलो, दुष्टतेचे वर्तन केले, वितरी झालो. तुझे विधी व तुझे निर्णय यापासून आम्ही परावृत्त झालो. तुझे सेवक, तुझे संदेष्टे यांनी तुझ्या नामाने आमचे राजे, सरदार, वडील व देशचे सर्व लोक यास सांगितले, तेही आम्ही ऐकले नाही. हे प्रभो, न्याय व कायदे तुझ्याच ठायी आहे, परंतु आमच्या तोंडाला आजच्या प्रमाणे काळोखी लागली आहे. यहुदाचे लोक, यरुशलेम निवासी लोक आणि जवळ व दूर राहणारे सर्व इस्रायल लोक यांनी तुझ विरुद्ध पाप केले. तू त्यास निर्णय देशात हाकून लाविले. त्या सगळ्यांच्या तोंडाला काळोखी लागली आहे. हे प्रभो, आमच्या तोंडास आमचे राजे, आमचे सरदार, आमचे वडील यांच्या तोंडास काळोखी लागली आहे, कारण आम्ही तुझ विरुद्ध पाप केले आहे. आमचा देव प्रभू दयेचा व क्षमेचा सागर आहे. आम्ही त्याचबरोबर पितुरी केली. येथे प्रथम शास्त्र पाठाची समाप्ती होत आहे. आज करता नेमलेले पत्र पावलाचे रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि त्याच्या 7व्या वचनापासून 13व्या वचनावर. पावलाचे रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि 7व्या वचनापासून पत्रास आरंभ होत आहे. किंवा अधोलोकी कोण उतरेल, अर्थात ख्रिस्ताला मेलेल्यातून वर राहिलास तर ते काय म्हणते? तुझे वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे. आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवत आहोत ते हेच होय की येशू प्रभू आहे, असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्यास मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे कारण मिळेल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो, व जो मुखाने कबूल करतो त्याचे कारण होते. कारण शास्त्र म्हणते, त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही पतित होणार नाही. यहुदी व हेलेनी यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच. जे त्याचा धावा करीतात त्या सर्वांना पूर्ण इतका तो संपन्न आहे. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करेल त्याचे तारण होईल. येथे पत्राची समाप्ती होत आहे. मत्याने लिहिलेल्या शुभवर्तमानाचा 18वा अध्याय आणि त्याच्या 19व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. ईश्वराचा आभार असो. मी आणखी तुम्हास खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्तून विनंती करते तर ती माझ्या सगळ्यातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाते. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहे तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आपण सर्वजण उभे असताना त्यावेळेला आपण प्रेषित सिद्धांत संग्रह आपला विश्वास आहे का एकत्र स्वर्गीय देवाला त्याच्या वरासाठी सादर करूया. सर्वसमर्थ देव पिता, आकाश पृथ्वी आचरण करता त्यावर विश्वास ठेवतो आणि श्री सत्याचा पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या शुभारंभाने करून कुमारी मार्याची संसर्जन ज्याने प्रत्येकाच्या केले प्रभू केले, ज्याला खुशी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मधुरात उतरला, तिसऱ्या दिवशी गेलेल्याकडून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्ती महान देही जो पिता त्याच्यावर निवडलेला सनस्त झाला आहे. हे तो जिवंतांचा व मेलेल्याचा न्याय करायला जोडलेला आहे. यावर विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र कार्याची संतांची सहभागी करा, पापाची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि शांत जीवन या
शिष्य आराधित ठेवतो. आमेन. प्रभू तुम्हास असो. तुझ्या आत्म्यास असो. आपण प्रार्थना करू. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभू आपली दया आम्हास प्रगट कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. तू आपल्या आचार्याला धार्मिकतेने व्यवस्थित कर आणि आपल्या निवडकास आनंदित कर. हे प्रभू आपल्या लोकांसला आणि आपल्या बद्दल आशीर्वाद दे. हे प्रभू आमच्या मातृभूमीवर तुझी कृपा असू दे आणि आम्ही तुझा थांबा करतो तेव्हा दया नांदते. हे प्रभू आमच्या काळात शांती नांदू दे, कारण हे प्रभू केवळ तूच आम्हाला सुरक्षित ठेवतो. हे देवा आमच्या अंतःकरणे शुद्ध कर आणि आपला पवित्र आत्मा आम्हापासून काढून घेऊ नको. आपण प्रार्थना करू. आज करता नेमलेली सात प्रार्थना एकविषयी करता आपण प्रार्थना. हे अत्यंत दयावंत बापा, तुझ्या पवित्र कॅथलिक एकविषयी करता आम्ही तुझ्या नम्रतेने प्रार्थना करतो. तुझ्या सत्याने व शांतीने तिला परिपूर्ण कर. जेथे ती भ्रष्ट असेल तेथे तिला शुद्ध कर. चुकत असेल तेथे मार्गदर्शन कर. तिच्यावर काही अडचण असेल तेथे सुधारणा कर. योग्य मार्गावर असेल तेथे तिला स्थिर व दृढ कर. पुढे वाचतील त्या भरून काढ. विभागले आणि विस्कळीत झाले असेल येथे तिला अखंड कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. सर्व ख्रिस्ती जनांच्या ऐक्याकरता आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ ईश्वरा, सर्व ख्रिस्ती लोकांस दृश्य अदृश्य स्वरूपातील शांती, खरी एकात्मता आणि ऐक्य तुझ्याद्वारे मिळावे असे आम्ही तुझ्याजवळ आग्रहाने मागतो. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आचार्य वर्ग व भक्तगण यांच्याकरता आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ व सदाजीव ईश्वरा, केवळ तूच महत्त्व करणारा आहेस. आमचे आचार्य व त्यांच्या अतिसत्वलेल्या मंडळात यांना तू आपल्या कृपेचा अर्घ्यदायी आत्मा दे आणि त्यांनी तुला भरपूर संतोष द्यावा, म्हणून त्यांच्यावर आपल्या आशीर्वादाचा सतत वर्षाव कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. जगभर सुवार्ता प्रसार व्हावा म्हणून आपण प्रार्थना करू. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या ईश्वरा, तुझ्या प्रतिमेनुसार उत्पन्न केले असून जे असंख्य लोक तुला ओळखत नाही. तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे साधलेला उद्धाराची चालत नाही, त्यांचे स्मरण कर. तुझ्या पवित्र एकविसाव्या प्रार्थनांनी परिश्रमाने सर्व प्रकारची भ्रांती व अविश्वास यापासून त्यांनी मुक्त होऊन केवळ तुझी उपासना करावी असे घडवून आण. ज्याला तू सर्वांचे पुनरुत्थान व जीवन होण्याकरता पाठवले, तोच आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे प्रभूचा दिवस पवित्रपणे पाळला जावा म्हणून प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ ईश्वरा, तू आपल्या लोकांना विश्रांतीचा एक दिवस दिला आहेस आणि तो आठवड्याचा पहिला दिवस तुझ्या पुत्राच्या पुनरुत्थानाचे निरंतर स्मारक असा असावा म्हणून एकविसाव्या आपल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तो दिवस पवित्र केलाच आहेस. यासाठी तुझा पवित्र दिवस आदरपूर्वक पाळावा, यासाठी आम्हाला तो शिकवू आणि आत्मा व शरीर उत्तेजित व चैतन्ययुक्त होऊन तुझी सेवा आम्ही विश्वासपूर्वक करावी असा अनुभव आम्हाला असते. तोच येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. प्रार्थना करू आपण आपल्या मायभूमी करता. हे राष्ट्राच्या ईश्वरा, आम्ही तुला विनंती करतो, तुझी कृपा दृष्टी आमच्या मायभूमीवर असू दे. आमचे राष्ट्रपती, आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचप्रमाणे आमचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, त्याचप्रमाणे प्रभू आमच्या नाशिक जिल्ह्याचे अधिकारी, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना तू अधिकाऱ्यांना बुद्धिमत्ता दे, समजशक्ती दे, प्रजाजनात ऐक्य व एकात्मता नांदू दे. तिने न्यायनीती, स्वातंत्र्य, उन्नती, शांततेच्या प्रगतीपथावर असावे म्हणून तुझ्या जीवनदायी आत्म्याच्या प्रकाशाने त्यांच्या राजनीतीला वळण दे आणि तुझ्या संकल्पानुसार योग्य वेळी तिची प्रतिष्ठा लौकिक तुझा पुत्र धन्य प्रभू येशू ख्रिस्त याच्या राज्यात सादर करावा. यासाठी त्यांना लागणारं सहाय्य, शक्ती, सामर्थ्य करू अशी प्रार्थना आम्ही तुझ्यावर करतो. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. जगात शांतता नांदावी म्हणून प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ ईश्वरा, जिवंत देवा, शांतीच्या विचारांच्या मातृच आहेस. आम्ही तुझी प्रार्थना करतो आणि तुला विनंती करतो की सर्व मानवांच्या अंतःकरणामध्ये शांतीची खरी आवड निर्माण कर. तुझ्या राज्याची निर्भीडपणे वाढ व्हावी म्हणून जगातील निर्णय राष्ट्रांसाठी जे विचार विनिमय करतात त्यांना तुझ्या दैवी ज्ञानाने मार्गदर्शन कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. सर्व ख्रिस्ती कुटुंबाकरता प्रार्थना करतो. हे देवा, तू आपल्या लोकांची निवासस्थाने शांत व सुरक्षित राहू देतोस. आम्ही तुला विनंती की सर्व कुटुंबावर तुझा आशीर्वाद असू दे. वैराच्या सर्व भाषांपासून त्यांना दूर ठेव आणि तुझ्या दासाला शांती लाभावी म्हणून तुझ्या पवित्र दूतांचे वात्सल्य असू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. प्रार्थना करू. जे आजारी
समर्थ कृपाळ दयाळू बाबा जीवनच्या आरोग्य देणारा देव आहेस. आम्ही तुला आपले तुझे आजारी आहेत आमच्या मंडळीमध्ये लहान देवळ चौधरी त्याचप्रमाणे देव बाबा ओ विभाग त्याचप्रमाणे देव बाबा रॉणी सरे यांना तुला स्पर्श दे त्यांना तू आरोग्य दे आणि देव बाबा तुझ्या पवित्र स्पर्शात त्यांना आरोग्य प्राप्त होऊ दे त्यांची सेवा करणाऱ्यांना आशीर्वाद दे. त्याचप्रमाणे देव बाबा त्यांच्यासाठी डॉक्टर मेडिकल स्टाफ नर्सेस त्याचप्रमाणे देव बाबा पोलीस कर्मचारी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे कार्य करत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारच्या व्हायरसची लागण होऊ नये यासाठी आम्ही तुला विनंती करतो. कारण आरोग्य देणारा देव तू जिवंत देव येशू आहेस त्याच्यावर आमचा विश्वास आहे. तुझी इच्छा असल्यास तुझ्या कृपेने त्यांना लवकर आरोग्य प्राप्त होऊ दे. तुझ्या पवित्र इच्छेसाठी पार स्तुती करण्यासाठी आम्हाला सर्वांना एकत्रित कर अशी आम्ही तुला विनंती करतो. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे शांतीसाठी प्रार्थना हे देवा तू शांतीचा उगम आहेस ऐक्याची आवड धरणारा देव आहेस. तुला ओळखण्यात आमचे सार्वकालिक जीवन आहे. तुझी सेवा ही खरी स्वतंत्रता आहे. आम्ही तुझ्या संरक्षणावर पूर्ण भरोसा ठेवू कोणत्याही शत्रूचे किंवा भयाचे भय बाळगून आम्ही येऊ नये म्हणून आमचं सहाय्य कर. म्हणून तू आमच्या शत्रूच्या सर्व घाल्यांच्या या सवयी आम्हा तुझ्या नम्र सेवकांचे रक्षण कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे हे प्रभू आमच्या स्वर्गातील बाबा सर्वसमर्थ सनातन देवा तू आज सकाळ आम्हाला सतत ठेवले आहेस. आपल्या परमसामर्थ्याने या दिवशी आमचे संरक्षण कर आणि असे तर की आज आम्ही कोणत्याही पापात पडू नये सगळ्यात सापडू नये यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. परंतु तुझ्या दृष्टीचे सगळे आम्ही सर्वदा करावे म्हणून आमची सर्व कृत्य तुझ्या योजनेने व्यवस्थित कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे हे सर्वसमर्थ देवा आम्ही या समय एक होताने सामुदायिक प्रार्थना तशी सादर केलेली आहे. तू आम्हाला अनुभव दिला आहे आणि तू असे वचन दिले आहेस की दोघे किंवा तिघे माझ्या नावाने त्यांच्या गण्याच्या मागणी करीन. म्हणून हे प्रभू आम्ही तुझ्या दासांना सर्व प्रकारे हितकारी शांतीने आम्हाला तुझ्या सत्याचे ज्ञान आणि प्रगतीचे सनातन जीवन दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आता आमचा पृथ्वीचा चढवला देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वांसह आता आणि सर्व काळासो आमेन. यावेळेला संदेशात जाणार आहोत. त्याआधी सूचना आहे सर्व ख्रिस्ती बांधवांना विनंती आहे की सर्वांनी रोज आपल्या प्रार्थनेमध्ये सध्या जी महामारी जगासाठी महासंकट आलेले आहे कोरोना व्हायरसमुळे जग धास्तावलेलं आहे आणि प्रत्येक व्यक्ती सुरक्षित राहावी. हा साथीचा आजार त्वरित नष्ट व्हावा आणि प्रत्येकाला निर्भय निरोगी आनंदी जीवन मिळावं यासाठी प्रत्येकाने आपापल्या घरच्या कौटुंबिक प्रार्थना आठवण ठेवावी अशी विनंती आहे. जोपर्यंत सरकारी आदेश आहे तोपर्यंत आपण चर्चमध्ये गर्दी न करता आपापल्याच घरी प्रार्थना करणार आहोत. आणि विशेष करून आपलं केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकार याच्यासाठी प्रार्थना करू. जी प्रशासन यंत्रणा यासाठी सतर्क आणि कार्यरत आहे त्यासाठी प्रार्थना करा आणि रोज न चुकता प्रार्थना करा आणि सरकारी नियमांचं पालन करा अशी विनंती करतो. यावेळेला मी विनंती करतो की आपण आणखीन एक गीत गाऊया तुमच्या आराधनेसाठी.
प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र आणि भया सगळ्यांच्या श्रीमंत देवा, परत एक बार प्रभू तुझ्या पवित्र वचनातून बोलण्याची संधी दिलीस, त्याबद्दल तुझे मनापासून आभार मानतो प्रभूजी. बोलत असताना देवा माझ्या जिभेच्या कंद मोकळ कर, कंठाला स्पर्श कर प्रभू, आणि मी नसून तू स्वतः बोलत असताना विशेषतः पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. प्रभू येशूच्या नावाने म्हणतो आहे, आमेन. देवाला धन्यवाद देऊया. परत एक बार या सुंदरशा प्रभुवारी देवाला आम्हाला त्याचं वचन ऐकण्याची संधी दिली, त्याबद्दल देवाला आपण धन्यवाद देणार आहोत. आज अत्यंत दुःख होत आहे की चर्चमध्ये कोणी नाही आहे, परंतु मी देवाचं वचन या ठिकाणी विदित करत आहे. कारण जर आम्ही पाहिलं तर आमच्या भारत देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी आज रविवार आणि जन कर्फ्यू संपूर्ण भारत देशामध्ये लागू केलेला आहे. म्हणून आज चर्चमध्ये कोणी नाही आहे, परंतु मी आणि माझे सहकारी रेव्हरेंड शिंदे पालक साहेब आहेत, लीडर राकेश शिंदे आहे, आणि सायमन भंडारे, चंदू भंडारे. आम्ही या ठिकाणी असा विचार केला की कर्फ्यू, परंतु आम्ही 2-3 जण मिळून या मंदिरामध्ये भक्ती करूया, आणि जे घरी बसलेले लोक आहेत त्या लोकांपर्यंत या टीव्हीच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून देवाचं वचन त्यांच्यापर्यंत विदित करा. आज हा प्रसंग माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग आहे की मी रिकाम्या चर्चमध्ये लोक नाही आहेत, परंतु या टीव्हीच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून देवाचं वचन विदित करत आहे. ही वेळ आमच्यावर का आलेली आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे माझ्या प्रिया. आम्ही देवाचे वचन या ठिकाणी वाचले शास्त्रामधून. लोकांचा गैरसमज आहे की या भारत देशामध्ये किंवा या जगभरामध्ये जे संकट आलेलं आहे, जो कोरोना व्हायरस आलेला आहे, तो देवाकडून किंवा देवाचा कोप आमच्यावर आलेला आहे, असं मुळीच नाही. ख्रिस्ती लोकांनी जुन्या करारामध्ये भरपूर रेफरन्स वाचले, निर्गमाच्या पुस्तकामध्ये, त्याचप्रमाणे यशाच्या पुस्तकामध्ये परमेश्वरानं आम्हाला सांगितलं की घराचा दार बंद करा, किंवा तुमच्या घरावर रक्ताची खून करा, मी ओलांडून जाईल. त्यामुळे या जुन्या करारामध्ये परमेश्वरानं या गोष्टी आम्हाला सांगितल्या. परंतु ख्रिस्ताचा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस योहान 3:16 मध्ये पवित्र बायबल असं सांगतं की देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की कोणाचाही नाश होऊ नये, तर त्याला कारण प्राप्त व्हावं, त्याला आरोग्य मिळावं, त्याला शांती मिळावी. ख्रिस्ताच्या जन्मानंतर कुठलीही पीडा या जगामध्ये आलेली नाही, आणि तुमचा आणि माझा देव प्रेमळ आहे माझ्या प्रियाला. या अशा पीडा आणून लोकांचा नाश करणारा देव नाहीये, तो प्रेमळ देव आहे. त्यानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं स्वतः देह धारण करून त्यानं ख्रिस्ताच्या रूपामध्ये आमच्यासाठी या जगामध्ये जन्म घेतला. पवित्र बायबल असं सांगते यशया 53 मध्ये की त्याला लागणाऱ्या प्रत्येक फटक्यानं आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. आणि तो विश्वास आमचा की ख्रिस्त या जगामध्ये आला, त्याला आम्हा सर्वांचे पाप त्या वधस्तंभावर वाहिले, त्याच्या रक्तानं त्यानं आम्हाला शुद्ध केलं. मग काय काय प्रकार आहे हा, हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे माझ्या ज्ञान. हा जो विषाणू जो निर्माण झाला हा स्वर्गातून नाही पडला, देवानं नाही पाठवलेला, हा विषाणू मनुष्यानं तयार केलेला आहे. आणि पवित्र बायबल असं सांगतं की या पृथ्वीवर सत्ता कोणाची आहे, तर सैतानाची सत्ता माझ्या प्रियानो. सैतानानं आम्हाला एवढं गुरफटून टाकलेलं आहे, एवढं मिसगाईड केलेलं माझ्या प्रियानो, त्यानं माणसानं माणूस ठेवलेला आहे माझ्या प्रियानो. त्याच्या मंदिराने काम आहेत माझ्या प्रियानो, लोकांना आराधना करण्यासाठी
सांगितलेलं की आम्ही प्रार्थनेत तत्पर असलं पाहिजे. विश्वासाची ढाल, वचनाची तलवार आमच्या हातामध्ये असली पाहिजे. पवित्र बायबल सांगतं की तो सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा आहे. कोणाला गिळावं, कोणाला नाही गिळावं हे तो शोधित फिरत असतो. लक्षात असू द्या माझ्या प्रियानो, ख्रिस्ती लोकांना आणि सर्व या जगातील लोकांना लक्ष देऊ नका की देवाचा हात कोपमुळीच नाहीये, मात्र या जगावर ज्याची सत्ता आहे, जो सैतान, जो दुरात्मा आहे, त्याच्याशी आमचं युद्ध आहे. आणि त्याच्याशी जर आम्हाला युद्ध करायचं असेल तर आम्हाला एकत्रित येऊन, संघटित येऊन आम्ही प्रार्थना केली पाहिजे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की एकत्रित येऊ नका, मला सहकार्य करा. ह्या देशातून हा विषाणू नष्ट करण्यासाठी या युद्धामध्ये आम्हाला सहकार्य करा. आम्ही ते सहकार्य केलं पाहिजे. माझ्या काय विषाणू कशाला पांगत आहे हे आम्ही विचार केला पाहिजे. जर आम्ही बेशिस्तपणे ज्यावेळेस वागतो, आमचं वागणं ज्यावेळेस देवाला आवडत नाही, मनुष्याला आवडत नाही, त्यावेळेसच आम्ही संकटामध्ये सापडत असतो. एवढं लक्षात असू द्या. आम्हाला काय झालंय, आम्ही काय करत आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे त्यांनी आम्हाला आव्हान केलं, हात जोडून विनंती केलेली आहे, एकत्रित येऊ नका, गर्दी करू नका, आपल्या घराच्या बाहेर निघू नका. परंतु आम्ही त्यांचं ऐकत नाही. माझ्या प्रियानो, आजही जर तुम्ही पाहिलं तर गल्ल्या बोळामध्ये गर्दी आहे, दुकानामध्ये गर्दी आहे. का आम्ही या संकटाला सामोरं जात नाहीये? आणि जोपर्यंत आम्ही आज्ञाधारकपणा धारण करीत नाही, आमच्या देवाची आज्ञा जोपर्यंत आम्ही पाळत नाही, आमचे अधिकारी आहेत त्यांचं जे आमचे जी सत्ता या भारत देशामध्ये त्यांचं जर आम्ही ऐकत नाही तर मात्र या युद्धाला आम्हाला सामोरं जाता येणार नाही. माझ्या प्रियानो, दोन्ही गोष्टी आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जगी गोष्ट आणि पवित्र बायबल, देव आम्हाला काय सांगत आहे आणि जगाची जी व्यवस्थापन आहे ते आम्हाला काय सांगत आहे ते आम्ही जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पवित्र बायबल आम्हाला सांगतं माझ्या प्रियानो की या जगाचा अधिपती सैतान आहे. या सैतानाला जर आवर घालायचं असेल तर आम्हाला संघटित होणं अत्यंत गरजेचं आहे. माझ्या प्रियानो, आणि ते जर आम्हाला करायचं असेल तर आम्हाला एकत्रित येऊन, गुडघ्यावर येऊन आम्हाला त्या देवाची प्रार्थना करावा लागणार आहे. कोणचा देव, काय नाव आहे त्या देवाचं? तो जिवंत देव आहे. माझ्या प्रियानो, पवित्र बायबल सांगतं की शब्द देही झाला, शब्द देवाचा रूप आणि त्यानं आम्हामध्ये वस्ती केली. तो कोण आहे? तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्या ख्रिस्ताच्या द्वारेच तुम्हाला आणि मला तारण मिळालं. त्याच ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला आरोग्य मिळालं असं पवित्र बायबल मला सांगतं. माझ्या यशाया 53:6 मध्ये स्पष्टपणे पवित्र बायबल मला सांगतं की त्या ख्रिस्ताला लागणाऱ्या फटक्यानं आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं. मग ते आरोग्य आम्ही का मागून घेत नाही माझ्या प्रियानो? का आमच्यावर या पीडा येत आहेत, का आमच्यावर असे प्रसंग येत आहेत माझ्या प्रियानो? तर आम्ही देवापासून दूर आहेत माझ्या प्रियानो. आमच्या व्यवस्थापनेपासून आम्ही दूर आहे. आम्ही आमचा बेशिस्तपणा सोडायला तयार नाही माझ्या प्रियानो. आजही आम्हाला शुद्धवर येण्याची गरज आहे. बायबल मला सांगतं, आम्ही जे शुभवर्तमान सन्माननीय बाळासाहेबांना, शिंदे बाळासाहेबांना की पवित्र बायबल असं सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, ज्याही ठिकाणी तुम्ही माझ्या नावानं दोघे किंवा तिघे एकत्रित या, ती माझा पित्या माझी पण तुमची प्रार्थना आहे. आणि याच वचनावर आधारित आम्ही फक्त तिघं समजलं माझ्या प्रियानो या ठिकाणी एकत्रित झालो. संपूर्ण भारत देशासाठी जे तुम्ही घरात बसून ऐकत आहात माझ्या प्रियानो, देवाचं वचन ऐकत आहात, तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेच्या द्वारे या जगातून हे संकट टळू शकतं माझ्या प्रियानो. जसं सहकार्य आम्ही एकमेकाला आम्ही करायला पाहिजे तसं सहकार्य आम्ही करत नाही. आजही आम्ही कमतीद्वारे आम्ही या रोगाला घेतलेलं आहे. आम्ही हात धुतो, तोंड धुतो सर्व, परंतु आम्ही शिस्तीचं पालन करणं अत्यंत गरजेचं. आमचा देवही शिस्तीचा आहे आणि आमचं राष्ट्रही, आमचा भारत देशही सुद्धा शिस्तीचा आहे माझ्या प्रियानो. म्हणून लक्षात असू द्या, पवित्र बायबल मला काय सांगतं माझ्या प्रियानो, ज्या वेळेस लोकांनी, देवाच्या लोकांनी त्याला हाक मारली त्या देवाला, त्यावेळेस देवानं स्वर्गामधून त्यांची आमची प्रार्थना ऐकलेली माझ्या प्रियानो. ज्यावेळेस एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या राज्याचं काम करत असताना ज्यावेळेस शिष्य आणि प्रभू येशू ख्रिस्त नावाचं आलं, मध्यरात्र होती, मोठं संकट आलं, वादळ आलं, पाणी वाहून समुद्रातलं पाणी खवळलं, नाव बुडू लागली माझ्या प्रियानो. ज्या नावामध्ये ख्रिस्त आणि त्याचे शिष्य प्रवास करत होते त्या नाव डुबू लागली. डुबू लागल्यानंतर
शिष्यानं प्रभूला उठवलं की प्रभू उठा उठा, आम्ही डुबाले. प्रभू उठला माझ्या प्रियानं. क्षणाचाही विलंब न लागता प्रभूनं त्या वाऱ्याला धमकावलेल्या माझ्या प्रियानं, त्या समुद्राला शांत केलेल्या माझ्या प्रियानं, त्या समुद्राकडे प्रभूला हात केला, तो मोठा खवळलेला समुद्र क्षणामध्ये शांत झाला माझ्या प्रियानं. एवढं आरोग्य आणि एवढं सामर्थ्य त्या ख्रिस्ताच्या नावामध्ये. हालेलुया. म्हणून लक्षात असू द्या माझ्या प्रियानं, त्या ख्रिस्ताला आरोळी मारणं अत्यंत गरजेचं आहे. प्रभू म्हणाला, प्रभू उठा, आम्हावर दया करा. आज आमच्यावर जे मोठं संकट आलेलं आहे, त्या संकटासाठी आम्हाला त्या ख्रिस्ताला आरोळी मारायची आहे. त्या आधळे त्या वाटेवर बसत असताना, त्या येशूच्या वाटेवर बसले, त्यांना दृष्टी पाहिजे होती. प्रभूला हात मारले माझ्या प्रियानं, या दाविदाच्या पुत्रा आम्हावर दया करा, हे दाविदाचे पुत्र आम्हावर दया करा. माझ्या प्रियानं प्रभूनं त्यांच्यावर दया केली. प्रभू त्यांना म्हणत आहे की मी तुमच्यासाठी काय करावं अशी तुमची भास मला विचारत आहे. मी काय करू तुमच्यासाठी? आम्हाला म्हणायचं प्रभू, या भारत देशामधून हा विषाणूतून नष्ट कर, हे रोग आहे प्रभू नष्ट कर. आम्हाला एकत्रित येऊन आम्हाला हात मारायचे माझ्या प्रियानं. मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस मंडळी एकत्रित येऊन, कुटुंब एकत्रित येऊन ज्यावेळेस त्या प्रभूला हात मारतं माझ्या प्रियानं, भूतरित्या तो प्रभू स्वर्गामधून तुमच्या आणि माझी प्रार्थना ऐकतो माझ्या प्रियानं. वचनामध्ये स्पष्टपणे सांगतो की तुम्ही विश्वासाने जर मागा तर मी तुम्हाला देईन. आज माझ्या प्रियानं सर्वांना आम्हाला त्या ख्रिस्ताच्या नावात एकत्रित यायचं माझ्या प्रियानं. आम्हाला गुडघ्यावर यायचं माझ्या प्रियानं. आम्हाला गुडघ्यावर आल्याशिवाय पर्याय मुळीच नाही माझ्या प्रियानं. लक्षात असू द्या, कारण आम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेले आहे. अंतःकरणातून सांगतो माझ्या प्रियानं, गमतीवर येऊ नका, गुडघ्यावर येणं गरजेचं माझ्या प्रियानं. आणि ज्यावेळेस आम्ही गुडघ्यावर येऊ माझ्या प्रियानं, मला तुम्हाला सांगू द्या, हा भारत देशच नव्हे तर संपूर्ण जग या रोगातून मुक्त होणार. हालेलुया. कारण तो आरोग्य देणारा तुमचा आणि माझा देव आहे माझ्या प्रियानं. त्याच्या ठाई आरोग्य माझ्या प्रियानं, त्याच्या ठाई प्रेम माझ्या प्रियानं. त्यानं क्रूरतेनं लोक मरावे, तडफडून लोक मरावे अशी तुमच्या आणि माझ्या देवाची इच्छा मुळीच नाही माझ्या प्रियानं. प्रत्येक व्यक्ती हा तारला जावा, मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो माझ्या प्रियानं, त्या धर्मावर, त्या जातीवर अरिष्ट यावं अशी तुमच्या आणि माझ्या देवाची मुळीच इच्छा नाही. म्हणून आम्ही या गोष्टीकडे लक्ष केलं पाहिजे की मी काय केलं पाहिजे, मला कशानं, मी कशासाठी मी या जगामध्ये आलो आणि मला काय करायचं. आज तुम्ही जर पाहिलं तर मागच्या 14 तारखेपासून चर्चेसमध्ये भक्ती नाही, मस्जिदमध्ये नमाज पढल्या जात नाही, मंदिरामध्ये पूजा केल्या जात नाही. जे धार्मिक स्थळ आहे ते 7 धार्मिक स्थळ या सैतानानं बंद करून टाकलेले. बाकी सर्व गोष्टी चालू आहेत, फक्त धार्मिक. कारण त्या ठिकाणी देवाचे लोक, विश्वासणारे, भक्ती करणारे लोक एकत्रित येतात. त्या ठिकाणी देवाची भक्ती होऊ नये अशी प्रामाणिकता त्या सैतानाची आहे. म्हणून लक्षात असू द्या, त्या सैतानाला जर आम्हाला अडवायचं असेल, ह्या रोगाला जर आम्हाला या भारत देशातून आणि या संपूर्ण जगातून जर आम्हाला नष्ट करायचं असेल तर तुम्हाला आणि मला प्रार्थना केली पाहिजे माझ्या प्रियानं. आणि ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस देव तुमची आणि माझी प्रार्थना ऐकतो. एक छोटासा रेफरन्स मी वाचतो, यशायाचा 41 अध्याय आणि 10 वचन पवित्र बायबल मला काय सांगतं. 41 यशाया 41:10. तुम्ही घरी बसलेले आहात, तुमच्या घरामध्ये पवित्र बायबल काढायचं, त्या पवित्र बायबलमधून वचन काढायचं माझ्या प्रियानं. संदेश चालू असताना कोणीही उठायचं नाहीये. नीट शांतपणे तुमच्या टीव्हीच्या समोर, तुमच्या चॅनलच्या समोर तुम्हाला बसायचं आहे. पडी, तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. प्रभू म्हणतो तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुझा देव आहे. हालेलुया. तुमचा आणि माझा देव म्हणतो घाबरू नको, भिवू नको, या संकटाला घाबरू नको, या संकटातून सोडवणारा मी तुझा देव, जिवंत देव आहे. या सैतानाला आम्हाला अडवायचं आहे माझ्या प्रियानं. त्याच्या डावपेचाला आम्हाला समजायचं माझ्या प्रियानं. संपूर्ण जगामध्ये कुठेही लोक आराधनेसाठी एकत्रित येत नाहीये, परमेश्वराच्या आराधनेसाठी लोक एकत्रित येत नाहीये. आणि तेच या सैतानाला पाहिजे माझ्या प्रियानं. तुमचा आणि माझा देव तुमच्या आणि माझ्यावर खूप प्रेम करणारा माझ्या प्रियानं. पवित्र बाबा सांगतो गेल्यानं जगावर विनंती केली की त्याला आपला एकुलता एक पुत्र दिला आणि त्या येशूच्या द्वारे तुम्हाला आणि मला आरोग्य मिळालं. त्याच येशूच्या द्वारे तुम्हाला आणि मला शांती मिळालेली आहे माझ्या प्रियानं. फक्त आम्हाला ओळखायचं आहे की
सृष्टीमध्ये तुम्हाला मला सांगू द्या, सृष्टीचा निर्माण करता देवानं सृष्टी निर्माण केली. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट देवानं निर्माण केली. मनुष्य देवानं निर्माण केला आणि तो देव मनुष्याला कधीही संकटात सापडू देत नाही माझ्या प्रियानं. म्हणून लक्षात असू द्या, जो सैतान आम्हाला गुमराह करत आहे त्याच्यावर आम्हाला विजय मिळवायचा आहे. कुठलाही आजार, कुठलाही रोग हा परा होत नाही असं होऊ शकत नाही माझ्या प्रियानं. तो परा होतो आणि तो परा येशूच्या नावाने. हालेलुया. पवित्र बायबल मला सांगतो. म्हणून आम्ही प्रार्थनेसाठी एकत्रित झालो पाहिजे. आम्ही पश्चाताप देवाजवळ केला पाहिजे. रडून आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी आणि आमच्या देशासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये सुंदरसं मेडिसिन आहे देवाने दिलेलं तुम्हाला आणि मला. काय म्हटलं पवित्र बायबल? पढिये. याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय आणि 13व्या वचन. जर तुम्हाला सापडलं असेल पटकन वाचा. आणि तुम्ही जर घरामध्ये बसलेले तुम्हाला सुद्धा जर सापडलं असेल तर मोठ्यानं वाचायचं. तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत आहे काय? पवित्र बायबल मला सांगतं माझ्या प्रियानो, सर्व घरात बसलेल्या लोकांना, सर्व समाजानं बायबल उघडून ऐकायचं आहे. पुराव्याने बोलत माझ्या प्रियानो, पवित्र बायबल मला सांगतं. काय सांगत आहे? तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत जर कोणी दुःख भोगीत आहे काय? दुःख भोगीत आहे काय? त्याने प्रार्थना करावी. प्रार्थनाच त्याचं औषध आहे माझ्या प्रियानो. सुंदरसं मेडिसिन पवित्र बायबल मध्ये दिलेलं आहे. जर दुःखदायक असाल तर प्रार्थना करावी आणि जर आनंदित असाल तर स्तोत्र गावे. जर आम्ही आनंदित आहे तर माझ्या प्रियानो आम्ही देवाचं स्तोत्र गीत आम्ही गायला पाहिजे. जर आम्ही दुःखनायत आहे, जर आमचा भाऊ दुःखनायत आहे, आमचं महाराष्ट्र दुःखनायत आहे, आमचा देश दुःखनायत आहे, आमचं जग जर दुःखनायत आहे माझ्या प्रियानो, तर आमचं कर्तव्य आहे की आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. मग तो माझा भाऊ असो, तो माझा जातीचा नाहीये, माझ्या धर्माचा नाहीये, परंतु आज संपूर्ण देश जर तुमचा आणि माझा आहे माझ्या प्रियानो, तर या देशातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आणि प्रत्येक नागरिकासाठी तुम्ही आणि मी प्रार्थना करणं अत्यंत गरजेचं आहे माझ्या प्रियानो. आमच्या पंतप्रधानाचा मान सन्मान करणं गरजेचं आहे. त्यांनी आम्हाला सांगितलंय की अलर्ट राहा, प्रिकॉशन घ्या. आम्ही प्रिकॉशन घेतलं पाहिजे माझ्या प्रियानो. परंतु आज माझ्या प्रियानो लक्षात असू द्या, लोक ऐकत नाहीये. जागोजागी लोक जमा होतात माझ्या प्रियानो, जागोजागी लोक गर्दी करत आहेत माझ्या प्रियानो. माझ्या प्रियानो, मला तुम्हाला विनंती करू द्या, मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची आहे की कृपा करून या संकटाला जर आम्हाला तोंड द्यायचं असेल तर घर बसूया. आम्ही प्रार्थना करू शकतो आमच्या देशासाठी, आमच्या महाराष्ट्रासाठी, आमच्या नाशिक शहरासाठी, प्रत्येक देशातल्या प्रत्येक राज्यासाठी आम्ही प्रार्थना करू शकतो माझ्या प्रियानो. आणि ते पॉसिबल आहे. देवाला सर्व शक्य आहे माझ्या प्रियानो. ज्यावेळेस मनुष्य ची बुद्धी काम करणं बंद करते त्यावेळेस देव काम करत असतो माझ्या प्रियानो. लक्षात असू द्या, तो येशू तुमच्या आणि माझ्या जवळ आहे माझ्या प्रियानो. त्या आंधळ्यानं त्याला हात मारला माझ्या प्रियानो, अद्भुतरित्या देवाने त्यांना दृष्टी दिली. लाजाराला मरणातून उठवणारा तो देव आहे, लग्नाला चालवणारा तो देव आहे, आंधळ्यांना दृष्टी देणारा तो देव आहे माझ्या प्रियानो. त्या रक्तस्राव लागलेल्या स्त्रीला बरं करणारा तो देव आहे. शकावर त्यानं प्रीती केली, कुठल्या जात धर्मावर त्यानं प्रीती केलेली नाहीये. येशू फक्त ख्रिस्ती धर्मासाठीच या जगामध्ये आलेला नाहीये, सर्व जाती धर्मासाठी, प्रत्येक मानव जातीसाठी ख्रिस्तानं या जगामध्ये जन्म घेतलेला माझ्या प्रियानो. म्हणून पेत्र आणि योहान सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ज्यावेळेस गेले, त्या ठिकाणी एक भिकारी बसलेला होता. तो भिकारी त्याच्याकडे पाहू लागला की हा काय तरी आम्हाला देईल. जन्मापासून पंगू होता माझ्या प्रियानो. पेत्र त्याला म्हणत आहे की माझ्याजवळ तुला देण्यासाठी काही नाही आहे, जे माझ्याजवळ आहे ते मी तुला देईल. काय होतं पेत्राजवळ माझ्या प्रियानो? ते येशूचं नाव होतं माझ्या प्रियानो. त्या लग्नाचा हात प्रभूनं धरला, पेत्रानं धरला आणि पेत्र त्याला म्हणत आहे येशूच्या नावात चाललं. अद्भुतरित्या तुला मला चालू लागला माझ्या प्रियानो. येशूच्या नावात सामर्थ्य, येशूच्या नावात आरोग्य. प्रभू या संदेशामध्ये मी तुम्हाला हे सांगणार नाही की जुन्या करारामध्ये काय लिहिलंय, नवीन करारामध्ये काय लिहिलंय, कसे संकट आले आणि कशा पीडा आल्या. आज तुम्हाला मला काय करायचं आहे हे आम्हाला पाहायचं माझ्या प्रियानो. जर तुमच्या आणि माझ्याकडे जर येशू असेल तर येशू दुसऱ्यांना सांगा माझ्या प्रियानो. दुसऱ्यासाठी प्रार्थना करा. पवित्र बायबल सांगते की प्रभू म्हणतो की मी जे तुम्हाला शिकवले ते तुम्ही इतरांना शिकवा. काय प्रभूने शिकवले की आम्ही इतरांसाठी प्रार्थना केली पाहिजे. काय प्रभूने शिकवले? आपल्या शेजाऱ्यावर प्रीती केली पाहिजे, आपल्या वैरावर प्रीती केली पाहिजे. लक्षात असू द्या, हे संकट टाळण्यासाठी फक्त एकच नाव आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. एकत्रित येऊन, गुडघ्यावर येऊन
प्रार्थना करायची माझ्या प्रियानं. तूच हे संकट दूर करणारा देवा माझ्या प्रियानं. 2 मिनिटाची प्रार्थना मी तुमच्यासाठी करणार आहे. आपल्या जागेवर बसाय उभा पुढे टेकायचं माझ्या प्रियानं. आपले डोळे बंद करायचे माझ्या प्रियानं. या ठिकाणी कोणी नाहीये माझ्या प्रियानं, परंतु तुम्ही घरात बसलेले लोक देवाचं वचन ऐकत आहे असा माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणून त्या येशूसाठी आम्ही त्या येशूजवळ आम्ही प्रार्थना करणार आहे. 2 मिनिटं आपण आपल्या गुडघ्यावर येणार आहे माझ्या प्रियानं. मी प्रार्थना करतो तुमच्यासाठी. स्तुती स्तोत्र आणि भयासक आमच्या जिवंत देवा, आज आम्ही तुझ्या चरणापाशी दीन आणि नतमस्तक होऊन येतो प्रभू. माझ्या देवा, संपूर्ण जगामध्ये जे वादळ पसरलेले प्रभू आजाराचं, या कोरोना व्हायरसचं जे परमेश्वरच्या हा विषाणू जो प्रभू परमेश्वरच्या मनुष्य हानी करतात प्रभू येशू, आम्ही तुला विनंती करतो महान परमेश्वरच्या तुझ्या पवित्र नावामध्ये, तुझ्या पवित्र रक्तात प्रभू येशू हे सर्व संकट येशूच्या नावामध्ये तोडून जाऊ दे माझ्या देवा. कारण प्रभू हे तुला शक्य आहे माझ्या देवा. प्रभू असे कितीतरी लोक आहेत प्रभू ज्यांना माहिती नाही माझ्या देवा, ते सैलावर पडत आहेत प्रभू परमेश्वरच्या, या आजारानं त्रस्त आहेत माझ्या देवा. प्रभू या आजारासाठी महान परमेश्वरच्या जे लोक लढत आहेत प्रभू, जे डॉक्टर, नर्सेस, पोलीस यंत्रणा प्रभू परमेश्वरच्या जे लढत आहेत प्रभू, त्या सर्वांना तू शक्ती दे माझ्या देवा, सामर्थ्य दे माझ्या देवा. होय प्रभू परमेश्वरच्या भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी मी प्रार्थना करतो, प्रत्येक कुटुंबासाठी प्रार्थना करतो माझ्या देवा. प्रत्येकाला तुझे आरोग्य दे प्रभू, कारण तूच आरोग्य देऊ शकतोस. या संकटातून प्रभू तूच आम्हाला वाचू शकतो माझ्या देवा. प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरच्या. होय प्रभू तू गुडघ्यावरची प्रार्थना ऐकतोस माझ्या देवा. तुझ्या लेकरांची आरोग्य ऐकतो माझ्या देवा. तू म्हणतोस तुम्ही मला हात मारा, मी तुम्हाला उत्तर देईन, मी तुमचे रोग बरे करीन, तुमचं तोंड तुम्ही सांगा उघडा म्हणजे मी ते भरीन. सर्व काही करणारा तू जिवंत देवास प्रभू. होय प्रभू आमच्याकडून जर काही चुकलं असेल प्रभू मला क्षमा कर. आम्ही पश्चाताप अंतःकरणाने तुझ्या जवळ येतो माझ्या देवा. आमच्या झालेल्या पापा चुकांची प्रभू आम्हाला क्षमा कर माझ्या देवा. या सैतानावर विजय मिळवण्यासाठी प्रभू आम्हाला तू बळ दे माझ्या देवा. आमचा विश्वास वाढव माझ्या देवा, कारण तुझ्याच रक्तात ते सामर्थ्य आहे माझ्या देवा. येशूच्या नावामध्ये प्रभू सर्व आजार, सर्व संकट प्रभू या देशातून काढून टाक माझ्या देवा. होय प्रभू तुझी शांती, तुझी प्रीती या घरात, या संपूर्ण कुटुंबामध्ये, या जगामध्ये लागू दे माझ्या देवा. या घरामध्ये बसलेले सर्व तुझे प्रिय लेकर प्रभू परमेश्वर आज चर्चला येऊ शकले नाही प्रभू, प्रत्येक घरामध्ये बसून प्रभू तुझी आराधना करत आहेत प्रभू. आम्ही एकत्रित यावं, एकत्रित येऊन तुझं गौरव करावं अशी तुझी इच्छा आहे माझ्या देवा. प्रभू हे संकट टळून जाऊ दे माझ्या देवा. लवकरात लवकर प्रभू आम्हाला तू एकत्र कर, तुझ्या मंदिरामध्ये एकत्रित कर माझ्या देवा. आम्ही प्रत्येक एका मुखानं तुझं गौरव करावं असं होऊ दे प्रभू. सैतानी सर्व भाव पेचा येशूच्या नावामध्ये काढून टाक प्रभू परमेश्वरच्या. आम्हा सर्वांना तुझा मी असा आशीर्वाद दे प्रभू परमेश्वरच्या. प्रार्थना करतो देवा परत एक बार सर्व तुझ्या प्रिय लेकरांसाठी, या भारत देशातील सर्व नागरिकांसाठी, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, या महाराष्ट्राचे सर्व नगरसेवक प्रभू परमेश्वरच्या, सर्व डॉक्टर्स, नर्सेस यासाठी प्रभू परमेश्वरच्या जे प्रयत्न करत आहे या सर्वांना तुझा विपुल असा आशीर्वाद दे प्रभू. बोलण्यामध्ये जर प्रभू आमचं काही चुकलं असेल प्रभू त्याची क्षमा कर. हे जे सर्व घरामध्ये बसलेले सर्व तुझे प्रिय लेकर या सर्वांना तुझा विपुल असा आशीर्वाद दे. पुढील सर्व वेळ, सर्व आयुष्य आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये दे. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रेमाने मागतो म्हणून तू ऐक. थँक्यू व्हेरी मच. सुंदर अशा संदेश वाचनाबद्दल आम्ही सगळे राम राम राम
हे प्रभू महिमा पराक्रम विजय वैभव तुझे आकाशात पृथ्वीचे काही नसते. हे प्रभू राज्य तुझे दुसरा श्रेय शून्यता आहे. धन मान तुझ्यापासूनच प्राप्त होतात. तुझ्या हातातून प्राप्त आम्ही तुला देत आहोत. त्याचा गडबड स्वीकार कर असे आम्ही तुला नम्रपणे मिळतो. आमचा प्रवेश याच्या द्वारे जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना या पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक आणि कार्य करावयाचं समर्थ आहे. त्या स्वर्गीय देवबापाला मंडळीमध्ये व ख्रिस्त येशूकडे पिढ्या पिढ्या जीवन गौरव असो. आपला आजपासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्युक्त सानिध्यात निर्दोष असेल सर्व बिघडण्यास तो समर्थ आहे. अशा आपल्या उद्धारक एकाच देवाला येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या द्वारे गौरव महिमा पराक्रम अधिकार ही युगारंभापूर्वी आता युगाने आहे. आमेन. प्रभू तुम्हास असो. प्रभू देवाच्या दैवाश्रयास आम्ही तुम्हाला समितो. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊन संरक्षण करू. प्रभू आपला मुख प्रकाश मारून तुम्हाला कृपा करू. प्रभू प्रसन्न दृष्टी तुम्हाला करू. आता आणि तुम्हाला शांती देऊ आणि सर्व समर्थ देव पिता देव पुत्र आणि देव पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हाला येऊ. युगाने तुम्हा सर्वांस राहो. आमेन. घरी बसल्या बसल्या आपण सहभागी झालात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आपण घरामध्येच बसल्यानंतर आपण एकमेकाला भेटणार आहोत. सर्वात महत्त्वाची सूचना, सर्व नाशिक शहरामधील सर्व चर्चेस किंवा जे ही भक्ती ऐकत असतील त्या सर्वांना माझे हात जोडून नम्रतेची विनंती आहे की घराच्या बाहेर निघू नका. जोपर्यंत हा विषाणू नष्ट होत नाही, हा रोग संपूर्ण देशामधून जात नाही, तोपर्यंत कृपा करून आपल्या घराच्या बाहेर कोणीही जाऊ नका अशी सर्वांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे. आपल्या भारत देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आव्हानाचा सन्मान करा आणि कोणीही लहान लेकर असो मोठे लेकर असो त्यांना सर्वांना विनंती आहे आणि आदेश सुद्धा आहे की कृपया कोणीही घराच्या बाहेर जाऊ नये. यावेळेस आपण गीत गाऊया, जय जय जगदीशा. आणि गीत गायल्यानंतर पुढच्या रविवारी 29 तारीख आहे आणि 29 तारखेला सुद्धा अशीच भक्ती आपण घेणार आहोत. आणि घरी बसल्या या भक्तीमध्ये सहभागी होऊ शकता. या भक्तीमध्ये चर्च मध्ये कोणीही यायचं नाहीये. चर्च रिकाम आहे, फक्त बाळक साहेब आणि आम्ही 3 जण आहोत आणि सायमन भंडारे आणि चंदू भंडारे आहेत. आम्ही फक्त एवढेच जण या भक्तीमध्ये सहभागी आहोत. म्हणून कृपा करून सहकार्य करा. तुमच्यासाठी देवाचं वचन तुम्हाला मिळावं, भक्तीचा लाभ तुम्हाला व्हावा म्हणून ही योजना राबवलेली आहे. सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा. यावेळेस सर्वजण आपल्या घरामध्ये आपण उभं राहणार आहोत आणि जय जय जगदीशा हे गीत आपण सर्वजण गाणार आहोत. जय जय जगदीशा जगाला तुझी मान आशा. तुझा पात्र प्रेमा
बोलो ईसा मसीह की जय। बोलो ईसा मसीह की जय। बोलो ईसा मसीह की जय। थैंक यू वेरी मच. नाशिक सिटी रोड 5 फ्लॅट नंबर 9 सीता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्राजवळ तिडके कॉलनी नाशिक. पिनकोड नंबर 422-101. गुलाबराव ताकाटे मुख्य संपादक संचालक. संपर्क 99 60 45 90 77 79 तर 82 69